हा व्हेरी गुड. मॅडम टिप. बोलण्यामध्ये जरा क्लिअरिटी आहे ना, टायमिंग उत्तम आहे. नाही तसं इतकी वर्ष आम्ही सांगत होतो, तू सांगितलंस. वा वा वा. नाही तसे प्रयत्न सुरू आहेत. ते सकाळी उठलो ना हा. तर ना असं पेन्सिल ठेवतो जिभेमध्ये आणि असं शुद्ध मराठी बोलण्याचा प्रयत्न करतो. शुद्ध मराठी बोलताय. वा वा, उत्तम गावडे, उत्तम. उत्तम ना. काय उत्तम? काय वेटर आहे मी, कस्टमर आहे ना. आणि टिप कसली देताय मला? मग जा ना, कॅरेक्टर मध्ये एंट्री घ्या ना तुम्ही. असं कसं येता तुम्ही? हा वा, काय मस्त रूम आहे. फक्त सामान उचलण्यासाठी ना एक माणूस ठेवा. वा. हा? बाकी मस्त आहे. सर काय आहे ना, माणसं आहेत पण अमावस्या आहे ना म्हणून त्यांनी सुट्टी घेतली आहे. उगाच कशाला रिस्क. अमावस्याला कसली रिक्स? रिक्स नाही सर, कसली नाही. जाऊ दे, तुम्ही रेस्ट करा सर. टेक अ रेस्ट सर. नाही नाही नाही, ती रिक्स काय ते पहिला सांगा. अहो काही नाही सर, मी तुम्हाला सांगते ना, कसली रिस्क नाहीये. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. सर तुम्ही घाबरताय. नाही नाही घाबरत नाही. मग कन्फ्युज आहात. एक मिनिट, मी कन्फ्यूज नाहीये. झालं ना तुमचं? हो सर. चला निघा चला. ठीक आहे सर. सर तो कुत्रा आहे. अरे कोण आहे हा? आळस देतोय का? नाही सर, तो रडतोय. रडतोय? हो सर. मग त्याला गप्प करा ना. अरे काय सर, ते शोचे डिरेक्टर आहेत. वा 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 वा. डिरेक्टर आहेत? अरे क्या बात है यार. सर ती खिडकी बंद करा. उघडू नका तुम्ही प्लीज. हो ती खिडकी आहे, उघडायची असते. बघा हे बघा, ओ बघा किती मस्त धुकं पसरलेत बघा. नाही सर, ते धुकं नाहीये, तो धूर आहे. बाजूला स्मशानभूमी आहे ना, एखादी बॉडी आणली असेल जाळायला, त्याचा धूर आहे तो. बाजूला स्मशान आहे. हो सर. अहो काय स्मशानाच्या बाजूला कोण असं हॉटेल बांधतं का? हो सर. सर तुम्ही घाबरताय. नाही नाही. मग कन्फ्युज आहे सर. एक मिनिट, अरे काय. मी कन्फ्यूज नाहीये. हो सर. तुमचं काम झालं ना? हो सर. चला निघा चला. तुम्हाला एक महत्वाचं सांगायचं राहिलंय. काय महत्वाचं? सर तुम्ही रात्री झोपल्यानंतर तुम्हाला जर यल्लप्पो असा आवाज आला आणि तुम्ही त्याला रिप्लाय म्हणून पोयलो असं बोलायचं नाहीये, कळलंय? काय 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 आवाज दिल्यावर? यल्लप्पो. आणि रिपीट मध्ये काय आवाज द्यायचा? पोयलो. ते यल्लप्पो आणि पोयल्लो याचा अर्थ काय हो? नाही सर, ऍक्च्युली मलाही माहित नाही. मला फक्त इतकंच माहितीये की यल्लप्पो ऐकायला आल्यावर पोयल्लो असं बोलायचं नाही. पण मी का बोलेल? त्याचा मला अर्थच माहित नाही तर मी का बोलेल? अच्छा, म्हणजे आतापर्यंत तुला असं वाटत होतं की तुझ्या या स्क्रिप्ट केल्या त्याचा अर्थ समजून बोलत होता. हे बघा सर, असं बोलू नका. हा, मी काय बोलतो, समजा यल्लप्पो असा कोणी आवाज दिला, हो. हा, त्याच्यानंतर त्याच वेळेत हॉटेलमध्ये तुमचा वेटर पोहे घेऊन आला हं. आणि तो बोला पोहेल्लो. वा वा वा. आणि पोहे खाऊन झाल्यानंतर मी पाणी प्यायला गेलो आणि मी बोलणारच ना, पाणी पियाल्लो. मग तेव्हा काय करायचं हो? हॅलो सर. हा, मी सचिन गावडे सोबतच आहे. हा सर. हो
मला माहिती आहे आपल्या डबल बुकिंगमुळे प्रॉब्लेम झाले आहेत. तुम्ही काही काळजी करू नका. मी त्याला माझ्या हॉरर स्टोऱ्या सांगून असं 10 मिनिटात पळवून लावते. थँक्यू सर. हो सर, बाय. यल्लप्पा. पयल्लो. अहो सर, काय करताय? काय करता माझ्या डोक्यात काय सारखं सगळं तेच घालताय. झालं ना आता, निघा ना आता. सर मी जाते. जावा. पण सर एक लास्टचं राहिलंय. अजून आहे? हो सर. पोयल्लो आणि येल्लोप्पोचा अर्थ. काय बोलत तुम्ही? यल्लप्पो आणि पोयल्लो याचा अर्थ सांगाच आता. तुम्हाला ऐकायचं आहे ना? मग बसा तिकडे. बसा सर. सर, यल्लोप्पो नावाचा एक प्रियकर होता. तो पोयल्लो नावाच्या मुलीच्या प्रेमात पडला. ते दोघं एकमेकांवर खूप प्रेम करायचे. पण त्यांच्या या प्रेम प्रकरणाला त्यांच्या घरच्यांचा खूप विरोध होता सर. पण ते ऐकले नाही. ते घरातून पळून गेले. असा सुनसान रस्ता, पण ते पळतायत. अमावस्या होती सर. पाऊस असा सर पडत होता. विजा अशा कडकडत होत्या. ते दोघं जंगलातून पळतायत. रन पोयल्लो, रन यप्पल्लो, रन पोयल्लो. काय करताय काय? हो सर, ते दोघं जंगलातून पळतायत ना तर शेवटी ते पोहोचले. आणि समोर बघतात तर काय आपलं हॉटेल. सर ते हॉटेलमध्ये आले. त्यांनी मॅनेजरला विचारलं एक रूम मिळेल का? तर तो म्हणाला मिळेल. मग ते दोघं बॅगा बिगा घेऊन पळत ह्या रूम मध्ये आले सर. आपल्या रूम मध्ये आले सर. आपल्या रूम मध्ये आले? हो सर. रूम मध्ये आले. सर तुम्ही जिथे बसलात ना तिथेच त्यांनी शेवटची मिठी मारली होती सर. इथे मारली होती मिठी? सर तुम्ही ज्या बेडवर बसलात ना तिथेच त्यांनी शेवटची शपथ घेतली होती सर, प्रेमाची. पुढे काय झालं? हो मग काय होणार आहे, जाम भयानक. त्याच्या घरातले त्यांना शोधत आपल्या हॉटेलमध्ये आले. मग त्यांनी आपल्या मॅनेजरला विचारलं. त्या येल्लोप्पोच्या आईने आपल्या मॅनेजरला विचारलं वेअर इज माय डॉटर. मग त्याचे वडील आई असे सगळे धावत आपल्या या हॉलच्या रूमच्या गेटच्या बाहेर आले. या रूमच्या बाहेर? हो सर. मग त्यांनी असं दार ठोकलं. तुम्ही हळू ठोका. मग आतमधून कोणाचाच आवाज येत नव्हता सर. पूर्ण ब्लँक. मग त्यांनी नोकर चाकरांना गोळा करून या आपल्या रूमचा दरवाजा तोडला. सर आतमध्ये येऊन बघतात तर काय? सर आतमध्ये येऊन बघतात तर काय? तेच सांगते ना सर. त्या दोघांच्या बॉड्या अशा फॅनला लटकलेल्या होत्या. आणि सर अशा गरा सर तुम्ही घाबरताय? मी खूप घाबरलो मी. मला 2 गोष्टीची खूप भीती वाटायला लागली. कोणत्या सर? एक तर हॉटेलवाल्यांकडे चाव्या असून पण त्यांनी दरवाजा काय तोडला? आणि ते दोघं पंख्याला लटकून ते असे गर फिरत होते. मग पंख्याचं बटन कोणी ऑन केलं? काय करताय सर? मी एवढी हॉरर स्टोरी सांगते आणि तुम्ही पंखा बटन दरवाजा का घेऊन बसलाय? हॅलो, अहो मी सचिन गावडे बोलतोय. मगाचपासून मी इथे काउंटरला आलोय. कोणी इथे रिसेप्शनिस्ट वगैरे कोण नाही आहे काय? कोणी कधी येणार आहे का कोण? सचिन गावडे बोलतोय. मग हे कोण आहेत? दादा तुमचं नाव काय आहे? यल्लप्पो. दांड्यावरून बोलते. नवरा कुणाचा येतो? प्रसाद खांदेकडे बसून येतो.